नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी वेतनवाढ संदर्भात आताची सर्वात मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. नवीन वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोणकोणत्या भत्त्यामध्ये वाढ होईल याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. महागाई भत्ता. सध्या 7वा वेतन आयोग सुरू आहे. नवीन वेतन आयोग हा दिनांक 1/1/26 पासून लागू केला जाणार असून प्रत्यक्षात सदर वेतन आयोग सप्टेंबर 27 पर्यंत लागू होईल. यामध्ये महागाई भत्त्याचे दर दिनांक 1/1/26 पासून 0% होईल व नव्याने महागाई भत्त्याचे दर वाढले जाईल. घरभाडे भत्ता. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाचे 10% घरभाडे भत्ता अदा केला जातो, तर नवीन वेतन आयोगामध्ये सदर भत्त्याचे दर हे 15% पर्यंत वाढेल. प्रोत्साहन भत्ता. जे कर्मचारी आणि अधिकारी हे नक्षलग्रस्त आदिवासी बहुल भागामध्ये कार्यरत आहे, अशांना दिला जाणारा प्रोत्साहन भत्त्यामध्ये मोठी वाढ केली जाईल. वाहन भत्ता. सध्या राज्यातील कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीनुसार वाहन भत्ता अदा केला जातो, तर नवीन वेतन आयोगामध्ये सदर भत्त्याची वाढ करताना बाजार मूल्य आधारावर वाढ करण्याची मागणी केली जात आहे. कारण बऱ्याच ठिकाणी सदर भत्ता हा बाजार मूल्यानुसार अदा केला जात नाही. मोबाईल वापर भत्ता. ज्या ठिकाणी कर्मचाऱ्याचा स्वतःचा मोबाईल कार्यालयीन कामाकरिता वापर होतो, अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांना मोबाईल वापर भत्ता अदा करण्याची मागणी नवीन वेतन आयोगामध्ये होत आहे. धन्यवाद.